काय माणसं मारायला ज्या माणसाला मजा येते त्या माणसाच्या राष्ट्राशी मोदींनी गुलामीचा करार केला। मजा येते म्हणे माणसं मारायला। इंधनाची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे, गॅसची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे। देशभरामध्ये LPG साठी रांगा लागलेल्या आहेत हे मान्य केलं पाहिजे। मुंबईसारख्या मोठ्या शहरात म्हणजे बाहेर सुद्धा 40% हॉटेल व्यवसाय बंद पडलेला आहे आणि कामगार गावाकडे परत आहेत हे मान्य केलं पाहिजे। अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मिळणाऱ्या प्रसादामध्ये कटौती केलेली आहे हे मान्य केलं पाहिजे। फक्त मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही। ते भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे। बरं, आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतायत। मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतायत। प्रचाराला वेळ आहे ना, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, इतर काही राज्यात। पण इंधन टंचाईवर किंवा गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे भविष्यात त्या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवून गांभीर्याने चर्चा करणं गरजेचं आहे। विधिमंडळात चर्चा केली पाहिजे दोन्ही, आणि त्यासाठी दोन्ही विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे हे सगळे विषय मांडण्यासाठी। आणि तुम्ही ते काहीच करत नाहीत, फक्त मोदींचं भजन करताय, काही नाही काही नाही काही नाही। लोकांची अवस्था बघा काय आहे बाहेर, लोक हवालदिल आहेत, लोक हवालदिल आहेत एवढंच मी सांगू शकतो। आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी। मी तुम्हाला सांगतो गुजरातला उतरवला जातो आहे। जहाजं गुजरातला गेली की नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला जाईल आधी पूर्ण, आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या। पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत।